काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी आता काश्मीरकडे पाठ फिरवली आहे. गेल्या 2-3 वर्षापासून काश्मीरमधील वातावरण पर्यटकांसाठी पोषक होतं. त्यामुळे काश्मीरला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली होती. कोल्हापूर जिल्ह्यातून यावर्षी तर 2 ते 3 हजार पर्यटकांचं बुकिंग झालंय. पहलगामची घटना घडण्यापूर्वी काही पर्यटकांनी काश्मीरची सहल देखील पूर्ण केली आहे. तर पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर काही पर्यटकांनी काश्मीरला सहलीसाठी जाण्याकरता केलेलं बुकिंग रद्द केलंय. मे महिन्यात काश्मीर सहलीसाठी जाणाऱ्या काही पर्यटकांनी काश्मीरला जाण्याचा निर्णय तुर्तास थांबवलाय. येणाऱ्या काळात हे पर्यटक काश्मीरचं बुकिंग रद्द करू शकतात अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मागच्या 2-3 वर्षातला तुम्ही पाहिला असेल की वातावरणामुळे गव्हर्नमेंटच्या हस्तक्षेपामुळे खूप छान वातावरण झालेलं होतं टुरिस्टसाठी आणि त्याच्यामुळे यावर्षी अप्रॉक्सिमेटली कोल्हापूर जिल्ह्यातून अप्रॉक्सिमेटली 2000 ते 3000 लोकांचं बुकिंग ऑलरेडी झालेलं आहे. काही लोकांनी ऑलरेडी मार्च महिन्यात एप्रिलच्या फर्स्ट वीकमध्ये जाऊन आलेले आहेत. ते लोक धन्यवाद मानतात आणि काही लोक परत आता शाळेला सुट्ट्या चालू झालेल्या आहेत तर बरेचसे ग्रुप आता चाललेले आहेत. पुढच्या महिन्यात काही लोक आहेत. अजूनही काही कॅन्सलेशन करायच्या मूडमध्ये नाही आहेत की परिस्थिती बघूया आणि त्याच्यानंतर कॅन्सल करूया असं त्यांचं चाललं आहे. पण आम्ही सगळं पर्यटकावर सोडलेलं आहे. ते म्हटले की आम्ही जाणार नाही तर डेफिनेटली आम्ही कॅन्सल करून त्यांचे 100% पैसे वापस देऊया आणि कोणी म्हणत असेल की जातो तर गव्हर्नमेंटला ती इन्फॉर्म करून त्या लोकांना आम्ही पाठवायच्या तयारीत आहे. कोल्हापूर शहरात 70च्या आसपास टूर एजन्सीज आहेत, तर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात 90 टूर एजन्सी आहेत. अनेक पर्यटकांनी या टूर एजन्सीमार्फत काश्मीर सहलीसाठी आपलं बुकिंग केलं आहे. मात्र अचानकपणे पर्यटकांनी बुकिंग रद्द केल्यास त्यांचे पैसे परत मिळतील याची शाश्वती नाही. कारण यापूर्वीच टूर एजन्सी यांनी त्या ठिकाणचे हॉटेल्स त्याचबरोबर विमानांचं तिकीट बुकिंग केलेली असतात. त्यामुळे पर्यटकांनी काश्मीर सहल रद्द केल्यास त्याचा आर्थिक फटका टूर एजन्सीबरोबरच पर्यटकांना देखील बसेल असं मत कोल्हापूर टूर्स असोसिएशनचे अध्यक्ष बळीराम वराडे यांनी व्यक्त केलं आहे. ॲज वेल ॲज टूर ऑपरेटरचं नुकसान आहेच, पण बऱ्याचशा वेळेस काय होतं की तिकडल्याही टूर ऑपरेटरचं तिकडल्या हॉटेलचं नुकसान आहे आणि टूरला जाणाऱ्या पर्यटकाला जे काही पैसे भरले असतील ते 100% मिळतील याची गॅरंटी नाही. कारण आम्ही काही लोकांनी तिकडे हॉटेलला पेमेंट केलेलं आहे आणि हॉटेलवाल्यांनी ते पैसे रिटर्न दिले तरच आम्ही पर्यटकांना पैसे वापस देऊ शकतो. अदरवाईज ते लोक म्हणतील की ठीक आहे तुम्ही जेव्हा काही नेक्स्ट टाईम येणार तर ते पैसे आपण त्याच्यामध्ये ॲडजस्ट करू असाही त्यांचा एक फंडा असतो. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याच्या घटनेनंतर कोल्हापुरातून काश्मीरला गेलेल्या सर्व पर्यटकांचा टूर एजन्सीमार्फत संपर्क झाला आहे. त्यांची जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था देखील झाली आहे. मात्र त्यातूनही काही पर्यटक काश्मीरची सहल निम्म्यावर सोडून परत येण्यासाठी घाई करतायत. मात्र सर्वांनाच विमानाचं तिकीट तातडीनं मिळेल याची गॅरंटी नाही. सर्वच पर्यटक तातडीनं महाराष्ट्रात परततील अशी व्यवस्था नसल्याची माहिती वराडे यांनी दिली आहे. पर्यटक आहेत त्यांनी सरळ सांगितलं की आम्हाला पैसे वापस मिळाले नाही तरी चालेल, पण आम्हाला आमच्या घरापर्यंत पोहोचवा अशा काही लोकांच्या मॅसेज आलेल्या आहेत. त्या पद्धतीनं काही ट्रॅव्हल एजन्सीनी त्यांची डेट चेंज केली आणि त्यांना काही लोकांना परत आणलेलं आहे. परंतु प्रॉब्लेम असा आहे की लिमिटेड ॲक्सेस आहे विमानाचे, लिमिटेड विमान आहे तर त्यांच्यासाठी सेपरेट विमान जोपर्यंत जाणार नाही तोपर्यंत सगळे पर्यटन येऊ शकत नाही. कारण तिकडे आता अप्रॉक्सिमेटली 17,000 ते 20,000 पर्यटक एकत्रित आहे. पहलगाम हल्ल्यानंतर तिथली सुरक्षा यंत्रणा अधिक अलर्ट झाली असून पर्यटकांना पुरेशी सुरक्षा देण्यात येते. त्यामुळे जे पर्यटक काश्मीरमध्ये आहेत त्या पर्यटकांनी त्यांची सहल पूर्ण करावी असं आवाहन टूर असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे.